आज या बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनातल्या बातमीनं। होय, आज आपण सगळे आणि महाराष्ट्रातले जे शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आहेत ते ज्या युतीची प्रतीक्षा करत होते त्याच संदर्भातली ही पहिली बातमी आहे। कारण मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं युतीसाठी तर मनोमिलन झाल्याचं आपण पाहिलंय, मात्र या दोन पक्ष प्रमुखांचं मनोमिलन कधी होणार? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरोखरच एकत्र कधी येणार? उद्धव ठाकरेंनी युतीसाठी कोणते संकेत आज दिले ज्यामुळे राज्याचं लक्ष ठाकरे बंधूंकडे लागलेलं आहे? पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रासाठी ठाकरे एकत्र येणार? उद्धव राज जपणार ठाकरे ब्रँड? कार्यकर्त्यांची एकी मग होणार युती? महाराष्ट्राच्या हितापुढे कोणीही मोठं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चेची कवाडं उघडली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक भूमिका घेतल्यानं उभ्या महाराष्ट्राचं ठाकरे बंधूंच्या युतीकडे लक्ष लागून राहिलं। राज्याच्या चौकाचौकात चावडीबावडीपासून सर्वत्र ठाकरेंच्या युतीचीच चर्चा सुरू झाली। परंतु ही केवळ चर्चाच असताना दोन्ही पक्षाकडून युतीसाठीचा जाहीर पुढाकार काही पाहायला मिळाला नाही। परंतु आज मात्र उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य म्हणजे युतीवर शिक्कामोर्तब म्हटलं जात आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश कशाला मी बातमीच देत ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याआधी ठाकरे बंधूंचे फोन झाले असतील असं म्हणत संजय राऊतांनी चर्चेचं सुतोवाच केलं। परंतु महाराष्ट्राच्या मनापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात युती आहे का असा प्रश्न विचारून संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंचा चेंडू पुन्हा मातोश्रीच्या अंगणातच टोलवलाय। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तो एवढी लवकर फळं आली कशी? या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। दरम्यान पक्षप्रमुख आणि नेते यांचा युतीसाठीचा निर्णय होत नसताना कार्यकर्ते मात्र युतीसाठी एकत्र आल्याचं दिसतंय। महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच दादागिरी चालावी, की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, त्याच्या प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला आहे आणि हे दुर्दैवाने थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं। सेना मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं। आता या युतीच्या घोषणेचा मुहूर्त हा 14 जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवसाला ठरतो की 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।
तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि त्यावर आता मनसे नेत्यांनी देखील प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, तुम्ही 1 पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील असा सल्ला अविनाश जाधव यांनी दिलाय. जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोचू शकत नाही. ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले. त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे. हा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेलेले, ह्याला म्हणतात प्रस्ताव. दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, बरोबर आहे. जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं, मनसेसोबत जायला हवं, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे. 1 कॉल, 1 फोन. जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो 1 कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा 1 पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील. कॅमेरासमोर बोलून युती होऊ शकते का? तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र यावेळेस एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या मनात असेल, दोन्ही ठाकरे एकत्र येणार, महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. युती संदर्भात युती मनसे आणि महायुती ठाकरे लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. तर शिंदेनंतर फडणवीसांनी मात्र दोघांच्या युतीशी माझा काय संबंध असा प्रश्न पत्रकारांनाच विचारला. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर योग्य वेळेस बोलेन असं यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी केलं. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा मागणीमध्ये सहमती दर्शवावी असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलंय. 2 बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासातली त्यांच्या, यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजेत. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की दोघांचेही पक्ष, लहान कोण मोठा कोण हा त्यांनी विचार करावा. या दोघांचेही पक्ष दोघांनी अबाधित ठेवावे. कुणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करू नये. तर युतीबाबत काय निर्णय घ्यायचा हा राज आणि उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर मी त्यांचं स्वागत करेन अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना. उद्धव ठाकरे साहेब उबाटाचे प्रमुख आहेत ना. इंजन आणि मशाल ह्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही चर्चा करून काय उपयोग आहे? मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे. आले तर आनंदच आहे ना. कुठल्याही 2 संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना. शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय. कशाला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करणार. महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करेन. तर एकीकडे मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीच्या चर्चा रंगलेल्या आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज मात्र
राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का दिला. मनसे पदाधिकारी वैभव दळवींनी कार्यकर्त्यांसोबत ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. तर यावर आता मनसेची काय प्रतिक्रिया आहे हे पाहावं लागेल. ठाकरे सेना मनसे युतीच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला धक्का दिलेला आहे. मनसेचे काही पदाधिकारी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या नेत्यानं खदखद व्यक्त केली. 2019च्या मंत्रिमंडळामध्ये मला घ्यायला हवं होतं अशी खदखद आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे. सर्वाधिक निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकार होता असं जाधव यांनी म्हटलंय. काय झालं 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं का नको होतं? सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला संतोष सगळ्यात मीच होतो ना. मला घेतलं नाही, तो माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आता आणखीन एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. मात्र हा आरोप नेमका कुणी केलेला आहे, नेमकं काय घडतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. शिरसाट पुन्हा आरोपांच्या घेऱ्यात. MIDCची जमीन शिरसाटांनी लाटली. इम्तियाज जलीलांच्या आरोपांनी खळबळ. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातील वादाची मालिका काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. हॉटेल वेदांतच्या वादातून सावरत नाहीत. तो शेंद्रा MIDCतील ट्रक टर्मिनसची जागाच शिरसाटांनी घशात घातल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. MIDCच्या रिझर्व्ड ट्रक टर्मिनसचा लँड होता. हे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या हातात आहे. त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे 21,275 स्क्वेअर मीटरचा जे प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी ते रिझर्व करून तितकंच लँडची मागणी संजय शिरसाटच्या मुलांनी केली आणि ते लँड संजय शिरसाटच्या मुलांना देण्यात आलं. एवढंच नाही तर इम्तियाज जलील यांनी थेट शेंद्रा MIDCत प्रत्यक्ष जागेची पाहणी करत शिरसाटांवर आणखी गंभीर आरोप केले. मला जास्त बोलण्याच्या ऐवजी तुम्ही हे सगळे ट्रक्सला तुम्ही रस्त्यावर जे उभे आहे कुठपर्यंत तुम्ही जावं. हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहेत. ते ट्रक्स कुठे उभे राहायला पाहिजे होते? या प्लॉटवर उभे राहायला पाहिजे होते, कारण हे यांच्यासाठी डेडिकेटेड ट्रक टर्मिनस होतं. पण मंत्री साहेबांना इथे एक दारूच्या अल्कोहोलची काही फॅक्टरी उभे करायची होती. इम्तियाज जलील फक्त आरोप करून थांबले नाहीत, तर शेंद्रा MIDCतील 21,000 चौरस फूट जागा शासकीय यंत्रणेला हाताशी धरून कशी लाटली त्याची मोडस ऑपरेंडिस इम्तियाज जलील यांनी जाहीर केली आहे. शेंद्रा MIDCत ट्रक टर्मिनससाठी 5 एकर जागा राखीव आहे. 3 जून 2022ला MIDCकडे आरक्षण हटवण्यासाठी प्रस्ताव टाकण्यात आला. 24 ऑगस्ट 2023ला ट्रक टर्मिनससाठीचं आरक्षण हटवण्यात आलं. आरक्षण हटवून 5 एकर भूखंड 6,90,00,000 मुलगा सिद्धांत आणि पत्नीच्या नावावर खरेदी करण्यात आला. या जागेवर 105,89,00,000चा कॅमिया डिस्टिलरीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. फूड प्रॉडक्ट निर्मितीच्या नावाखाली 106 कोटींचं भागभांडवल असलेल्या कॅमिया डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या सिद्धांत शिरसाट यांच्या अल्कोहोल बनवणाऱ्या कंपनीला ही जमीन दिल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर संजय शिरसाट यांच्या पत्नीचं उत्पन्न 25 लाख रुपये असताना त्यांनी जमीन खरेदीसाठी 26 कोटी रुपये कुठून आणले असा सवाल जलील यांनी केलाय. त्यामुळे या आरोपांसंदर्भात आम्ही संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र शिरसाटांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. हॉटेल वेदांतच्या कथित खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर आता शेंद्रा MIDCतील जागेचा वाद समोर आल्यानं मंत्री शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पण हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. किमान याची सखोल चौकशी व्हावी इतकी आता प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असू शकते. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, चंद्रा MIDC, छत्रपती संभाजीनगर. तर अजित पवारांवर टीका करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली. लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांचा उल्लेख दरोडेखोर असा केलाय. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकला असा घणाघात हाकेंनी केला. दरम्यान हाकेंच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकर यांनी जोरदार उत्तर दिलेलं आहे. हे साखर कारखाने बुडाखाली घेऊन बसलेले अजित पवार या माणसानी किती लागतंय हो त्या भटक्या विमुक्ताच्या पाल जाण्यासाठी आणि त्याला एक घर मिळण्यासाठी किती पैसे लागतात. यांना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं काहीही देणं घेणं नाही. या माणसांनी कारखाने काढलेले आहेत, या माणसांनी बँका काढलेल्या आहेत, या माणसांच्या अनेक बिझनेस मध्ये असे शेकडो कंपन्या यांनी तयार केलेल्या आहेत की यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती दरोडा घातलेला आहे. कलगीतुरा आम्ही करतच नाही, कलगीतुरा बरोबरीमध्ये होत असतो. जेवढा तो भुंकत त्यानं थोबाड पण ठेवायचं ना, त्यानं रितसर जायचं, मुख्यमंत्र्यांकडे जायचं, उपमुख्यमंत्र्यांकडे जायचं. आंदोलन करण्याची पद्धत आहे का नाही, काय संविधानिक पद्धतीने करा ना. तुम्ही काय एखाद्याच्या बापावर जा ना. अजितदादाच्या वडिलांबद्दल तो अपशब्द बोललाय. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला ते वाईट वाटलं. त्यानं थोबाड चालवलं, त्याला उत्तर देऊ. आम्ही त्याचा बाप नाही काढला, आम्ही त्याच्या घरावर नाही गेलो, कारण ती आमची संस्कृती नाही. त्याच्यामुळे हा थांबणार. सुरुवात त्याने केली आणि एंड मी करणार. सहकार क्षेत्रावरून आता शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. सहकारावरून मी सध्या अस्वस्थ आहे. आधीच्या नेत्यांनी कधी कारखाने काढले नाहीत, मात्र आता खासगी कारखाने आणि त्यात सहकारातील नेते सहभागी असं चित्र महाराष्ट्रात दिसतंय. हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगलं नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. अस्वस्थ आहे आणि त्याचं होतं कळलं की वसंतदादा असतील, त्याच्या कोळी असतील, त्याच्या कोल्हार असतील, अशी अनेकांची नावं घेता येतील. त्यांनी खाजगी कारखाने काढायचा विचार कधी केला. आज खाजगी कारखाना आणि सरकारचे नेते त्याच्यामध्ये सहभागी ते तिथे लहान असताना दिसायला लागलेले हे सरकारच्या दृष्टीने. तर एक अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये आज 114 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मुंबईमध्ये 37, पुण्यामध्ये 50 कोरोना रुग्णांची वाढ झालेली आहे. राज्यामध्ये 577 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. आजपर्यंत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. कोरोनानं चिंता वाढवलेली आहे. 114 नवे रुग्ण कोरोनाबाधित समोर आलेले आहेत. राज्यामध्ये 577 कोरोनाबाधित सध्या आहेत अशी देखील माहिती समोर येते आहे. तर देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंता निर्माण करणारी ठरली आहे. कारण 5 वर्षांच्या अगदी 5 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनं हा थैमान घालणारा कोरोना जो आहे त्याची आता तीव्रता सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागलेली आहे. हा कोरोना चिमुरड्यांच्या जीवावर उठलाय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर. कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन. अमेरिकेत वर्षभरात 150 मुलांचा मृत्यू. देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली आहे. त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट मुलांसाठी किती धोकादायक आहे पाहूयात. कोरोना उठला मुलांच्या जीवावर. ओमायक्रॉनचे JN1, LF7 आणि NB181 या सब व्हेरियंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला. WHO नुसार NB181 हा कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट. डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या व्हेरियंट नंतर मुलांनाही कोरोनाची लागण
लहान मुलं प्रामुख्यानं SARS-CoV-2 व्हायरसचा शिकार. देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%. मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक. अमेरिकेत कोरोनामुळे 150 मुलांचा मृत्यू. कोरोना लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी नवजात अर्भकं असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते. साहजिकच त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या आईवडिलांचे किंवा इतर जे काही वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो. दरम्यान SARS-CoV-2 आणि NB181 या कोरोना व्हेरियंटमुळे पालकांचं टेन्शन वाढलंय. आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहूया. काय खबरदारी घ्यावी? मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं. मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात. मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं. शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर यानंतर वळूया पुढील बातमीकडे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक झाल्याचं दिसतंय. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधीही आता पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आला आणि त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आत्तापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा 1827 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 410.30 कोटींचा निधी दोनदा वळवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचे आतापर्यंत एकूण 820 कोटी 60 लाख रुपये वळवण्यात आले आहेत. आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी 3 वेळा वळवला आहे. आदिवासी विभागाचा आतापर्यंत एकूण 1007 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे एकूण 1827 कोटी 70 लाख रुपये दिले गेले. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी वळवला आणि यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळेस मात्र बोलायला स्पष्ट नकार दिला. हात जोडून ते पुढे निघून गेले. याआधी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांच्या खात्याचा निधी वळवण्यात आला होता. शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती. तुम्ही काल विरोध करताय, आता बोलत नाही. विभागाचा पैसा वळवला का? वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. तुमच्या घरात लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना जेली आवडत असेल तर ही बातमी केवळ 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 तुमच्यासाठी. लहान मुलांना तुम्ही जेली खायला देताय तर पालकांनो सावध व्हा, कारण या जेली ज्या आहेत त्या तुमच्या मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. असं मी नेमकं का म्हणतोय त्यासाठी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. सावधान, मुलांना जेली खायला देताय. पालकांनो लहान मुलांकडे लक्ष द्या.
खारट, मसालेदार, तळलेले आणि प्रक्रिया केलेलं अन्न मुलांना देऊ नका. आता ह्या ठिकाणी जे आपण बोलताय ते जेली खाण्यात आली आहे, पण खूप कॉमन गोष्टी जशा आहेत की जेम कॅल अशी गोळी येते की जी चोखून खाता येते, किंवा शेंगदाण्याची दाणे असो, हे प्रकार जर तोंडात असताना त्याच वेळेला तो धावतो आहे, तर सगळ्यात पहिले त्याला श्वास घ्यावा लागतो जोराने आणि नंतरच खोकलल्या जातं. तर ते जे श्वास घ्यावा लागतो त्यावेळेला ती तोंडात असलेली वस्तू त्या सरळ अन्ननलिकेच्या ऐवजी श्वासनलिकेमध्ये जातात. दरम्यान पालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा मुलांच्या चुकीमुळे चिमुरड्यांच्या घशात एखादा खाद्यपदार्थ अडकलाच तर काय कराल पहा. पालकांनो, काय काळजी घ्याल? मुलांचा चेहरा निळा होऊ लागल्यास श्वास गुदमरल्याचं लक्षण. अन्नपदार्थ अडकल्यास मुलांना पोटावर झोपवा. मुलांच्या पाठीवर तळहाताने थाप द्या. लहान मुलांना जेली किंवा जेली सदृश्य पदार्थ देणं हे पालकांनी नेहमीच टाळायला हवं. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांना जंक फूडची सवय लावली जाते. मात्र हीच सवय चिमुरड्याच्या आरोग्याला घातक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना एखादा पदार्थ खायला देताना विशेष काळजी घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. जम्मू काश्मीरच्या कटरामधून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. भारतात दंगे घडवण्याच्या इराद्यानं पाकिस्ताननं पहलगाम हल्ला घडवला. मात्र ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकला भारतानं कायम पराभवाची जाणीव करून दिल्याचं मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलेलं आहे. पहलगाम में इंसानियत और कश्मीरियत दोनों पर वार किया. उसका इरादा भारत में दंगे कराने का था. 6 मई की वो रात पाकिस्तान के आतंकियों पर कयामत बरसी थी. अब पाकिस्तान कभी भी ऑपरेशन सिंदूर का नाम सुनेगा तो उसे अपनी शर्मनाक शिकस्त याद आएगी. तर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपण जिंकण्याच्या स्थितीत होतो, मात्र अचानक मोदींनी का माघार घेतली असा सवाल पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दहशतवादाचा कायमचा बिमोड करण्याची संधी असताना मोदींनी ती संधी गमावली अशी ही टीका आंबेडकरांनी केली आहे. पंतप्रधान युद्धाच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळाच्या नंतर जनतेशी खोटं बोललेत अशा आता बातम्या यायला लागलेल्या आहेत. तुम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये होतात अशी पण जेव्हा आर्मीत ह्याला तुम्ही असणारा हाय अलर्टवरती फक्त ठेवलं होतं. गेल्या 20-25 वर्ष टेररिझमचा जो त्रास होत होता आणि तो पाकिस्तानकडून होत होता, तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर ही संधी भारताने का घालवली? तर पहलगाम हल्ल्यानंतर आता जगाला एक पहिली महिला दहशतवादी जी आहे तिचाही धोका असल्याचं समोर आलेलं आहे. ही पहिली महिला दहशतवादी पाकिस्तानातलीच आहे आणि तिनं काय नेमकं केलं ज्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. ही पहिली महिला दहशतवादी मॅडम एन नेमकी कोण आहे, कुठं राहते, काय करते, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाकची पहिली महिला दहशतवादी मॅडम एनचा फाटला बुरखा. भारतात 500 गुप्तहेरांचं नेटवर्क. भारतावर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तान्यांना आता भारतात दहशतवादी कारवायांसाठी महिलांची मदत घ्यावी लागल्याचं समोर आलंय. भारताच्या सखोल तपासात ISI एजंट असणाऱ्या मॅडम एनचा बुरख्याड लपलेला खरा क्रूर चेहरा उघडा पडलाय. तिच्या दिलखेचक कदांनी हेरांना आणि घातक कृत्यांनी भारतीयांना
घायाळ केलंय. ही मॅडम एन कोण पाहूया. ही मॅडम एन कोण आहे पहा. मॅडम एनचं खरं नाव नौशाबा शहजाद मसूद. पाक हेर तिला मॅडम एन म्हणून संबोधतात. मॅडम एनचा लाहोरमध्ये ट्रॅव्हल्स अँड टुरिझमचा व्यवसाय. मॅडम एनचा नवरा पाक सिव्हिल सर्व्हिसेसचा निवृत्त अधिकारी. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जयाना ट्रॅव्हल्स अँड टुरिझम नावाची कंपनी थाटून या दहशतवादी महिलेनं भारताच्या अंतर्गत हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी 500 गुप्तहेर नेमण्याचं पाप केलंय. होय, आता आत्मविश्वास हरवलेल्या असीम मुनीरच्या सेनेला भारताविरुद्धच्या कट कारस्थानात चक्क महिलांची मदत घ्यावी लागलीय. या महामायेनं बुरख्या आडून भारताच्या विरोधात काय काय केलंय पाहूया. भारतात 500 स्लीपर सेल गुप्तचरांचं नेटवर्क उभारण्याचा कट. भारतातील हिंदू आणि शीख समुदायातील इन्फ्लुएन्सरवर लक्ष. इन्फ्लुएन्सर्सला पाकिस्तानात प्रवेश करण्यास मदत. पाकिस्तानात बोलावून ISI आणि पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांशी थेट भेट घडवून आणायची. इन्फ्लुएन्सरला हेरगिरीच्या जाळ्यात अडकवायची. युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंगच्या चौकशीत तिचं नाव समोर. मॅडम एनची ट्रॅव्हल एजन्सी पाकिस्तानच्या इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड सोबत मिळून शीख आणि हिंदू तीर्थयात्रींना सुविधा पुरवते. त्यामुळे तिची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासापर्यंत पोहोच असल्याचंही आता समोर आलंय. ती फक्त एका फोन कॉलवर कोणालाही विजा मिळवून देऊ शकत होती. मॅडम एन पाकिस्तानी दूतावासातील फर्स्ट सेक्रेटरी सुहेल कमार आणि काउन्सिलर उमर शरियार यांच्याही संपर्कात होती. तसंच पाकिस्तानी दूतावासात विजा अधिकारी असलेल्या आणि ISI संबंधित असलेल्या दानिश उर्फ एहसान उर रहमान याच्याशीही तिचा सातत्यानं संपर्क होता. यामुळे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सरळ सहभाग असल्याचं आता समोर आलंय. म्हणूनच आता दहशतवाद्यांना अद्दल घडवल्यानंतर या पाकच्या अधिकाऱ्यांना, मुनीरच्या हेरांना आणि आपल्याच फितुरांना सरकार कशी अद्दल घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. तर वळूया पुढील आंतरराष्ट्रीय बातमीकडे. रशियानं युक्रेनच्या ऑपरेशन स्पायडर वेबला करारा जवाब दिलेला आहे. युक्रेनवर बॅलिस्टिक मिसाईल्सचा चौफेर वर्षाव करण्यात आला. रशियानं ड्रोन हल्ल्यांनीही युक्रेनला बेजार करून टाकलाय. रशियानं युक्रेनच्या सैन्याचे अनेक महत्त्वाचे अड्डे उद्ध्वस्त केले. युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आलेले आहेत. यामुळे अनेक इमारतीही जमीनदोस्त झाल्या. तर अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतामध्ये लायसन्स मिळालं. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या स्टारलिंकला केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयानं एक महत्त्वाचा परवाना दिलेला आहे आणि या परवान्यामुळे स्टारलिंकचा भारतामध्ये व्यावसायिक इंटरनेट सेवा पुरवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच स्टारलिंकला स्पेक्ट्रम मिळण्याची देखील शक्यता आहे. यानंतर बातमी राज्यातली आहे. विशाळगडावर कुठलाही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असे आदेश कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेले आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. या कारणानं जिल्हा प्रशासनानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि याआधी हायकोर्टानं विशाळगडावर ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती. त्याला प्रशासनानं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे. तर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यावरून मीरा रोडमध्ये तणाव निर्माण झाला. इथल्या नॉर्थ गार्डन सिटी संकुलात वाहनांची तपासणी केली जाते. कुणी चोरून बकरा नेऊन त्याची कुर्बानी देऊ नये यासाठी इमारतीमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते आणि याबाबत मुस्लिम बांधवांनी नाराजी व्यक्त केली. मुस्लिम धर्मियांचे सण आल्यावरच हे लोक वाहनांची तपासणी करतात असा आरोप मुस्लिम बांधवांनी केला आहे आणि यामुळे सोसायटीत तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. We are
नाही, आत्तापर्यंत असं काही पण कुठल्या पण सणाला झालं नाही आहे. ह्याच सणाला होत आहे. प्रिव्हियस इयरला पण हाच सणाला होत होता. तर माझं म्हणणं हे आहे की सिक्युरिटी एन्हान्स जर तुम्ही करतात सोसायटी, तर आम्ही पूर्ण कॉपरेशन देणार. पण काय असते की ते सिक्युरिटी एन्हान्स पूर्ण वर्ष चालायला पाहिजे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन. पण तुम्ही फक्त हे टार्गेट सणाला जे करतात त्याच्याबद्दल आपली आपत्ती आहे आणि त्याच्याबद्दल ते इल्लीगल आहे. तुम्ही नाही करू शकता. तर बकरी ईदच्या निमित्त मुस्लिम धर्मगुरूंनी मुस्लिम बांधवांनाही महत्त्वाचा संदेश दिलाय. कुर्बानी देताना शेजारच्यांच्या भावनांचा आदर करा. कुर्बानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका. खुल्या रस्त्यावर बाजारामध्ये कुर्बानी देऊ नका असे निर्देश दिल्ली जामा मशिदीतून धर्मगुरूंनी दिलेले आहेत. देखिए, सड़कों पर, खुली जगहों पर, बाज़ारों पर कुर्बानी से परहेज़ करें. सफाई का जो है वो ख़ास ख्याल रखें और अपने पड़ोसियों के जज्बात का जो है वो लिहाज फरमाएं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. चिनाब नदीवर बांधलेला हा पूल अभियांत्रिकी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आर्च तंत्रज्ञानावर आधारित हा पूल 359 मीटर उंच आणि 1315 मीटर लांब आहे. तो आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. तर आपण बघतो आयफेल टॉवरपेक्षाही उंच असा हा चिनाब नदीवरचा पूल जो भारतात बनवण्यात आलेला आहे. आर्च तंत्रज्ञानावर आधारित हा पूल आहे आणि या पुलावर यावेळेस आपण बघतोय एक रेल्वे देखील रवाना झालेली होती. की जाए भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज या पुलामुळे एक मोठा इतिहास रचला गेला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात चिनाब पुलाची वैशिष्ट्ये. जगातील सर्वात उंच पूल असेल चिनाब पूल. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा भाग आहे चिनाब पूल. पूल बांधण्यासाठी 22 वर्ष लागली आहेत. पुलाची उंची चिनाब नदीच्या तळापासून 1.1178 फूट. आयफेल टॉवरपेक्षा उंच असा हा पूल आहे. भूकंप, जोरदार वाऱ्याच्या पुलावर कुठलाही परिणाम होणार नाही. 30,000 मेट्रिक टन स्टीलचा या पुलासाठी वापर करण्यात आलेला आहे. 15,000 कोटी रुपयांचा हा पूल उभारण्यासाठी खर्च झालाय. पर्यटन स्थळ म्हणून हा भाग आता विकसित होणार आहे. आणि आता बातमी तुमच्या कामाची आहे. होम आणि कार लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आरबीआयनं सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली. रेपो रेट 50 बेसिस पॉईंटसह कमी करण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. रेपो रेट 5.50% आलेला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे बँकांकडून गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा महिन्याचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा प्रकारे व्याजदरामध्ये घट होणार आहे. 20 लाख रुपये 20 वर्षांसाठी गृहकर्ज घेतलं तर जुना व्याजदर 8.5% होता. नवा व्याजदर 8%. वर्षाला 7,524 रुपयांची बचत होईल. 30 लाखांसाठी 20 वर्षांसाठी मुदतीवर कर्ज असेल तर 8.5% जुना व्याजदर होता. नवा व्याजदर 8%. वर्षाला बचत 11,304 रुपये. तर गृहकर्ज 50 लाखांसाठी 20 वर्षांसाठी असेल तर मात्र वर्षाला 18,828 रुपये बचत होईल. व्याजदर 0.5% कमी झाला आहे. आणि कारचा EMI जो आहे तो देखील कमी झालेला आहे. ऑटो वाहन कर्ज 3 लाख रुपये 5 वर्षांसाठी असेल. जुना व्याजदर होता 8.7%. नवा व्याजदर आहे 8.2%. वर्षाला 864 रुपयांची बचत. तर 10 लाख रुपये वाहन कर्ज असेल 5 वर्षांसाठी तर जुना व्याजदर 9.5%. नवा व्याजदर आहे 9%. 2,892 रुपयांची वर्षाला बचत होणार आहे. यानंतर बातमी पावसाची. मे महिन्यात पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता जून महिन्यात पाऊस कसा असेल याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या.
सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी 12 जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यामध्ये आठवड्याभरात मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. कसबे, सुकेणे परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झाला आहे. यामुळे फळबागांना फटका बसण्याचीही शक्यता आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झाडं उन्मळून पडली आहेत. तर पिंपळस इथं महामार्गांवर मोठे होर्डिंग कोसळले. पुण्यातील ढिंबे धरण आणि माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. ढिंबे धरणाजवळील पर्यायी रस्ता हा पाण्याखाली गेल्यामुळे माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला आहे. माळीणकडे जाणारी वाहतूक बंद झालेली आहे. नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. खरीप हंगाम तोंडावर असतानाच बळीराजाच्या फसवणुकीला सुरुवात झाली आणि ही फसवणूक चक्क सरकारी कंपनीकडूनच सुरू आहे. मात्र हा घोटाळा काय आहे, त्यात शेतकऱ्यांची फसवणूक कशी केली जाते, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. खरीपाच्या तोंडावर बियाणं घोटाळा. कृषी खातच करतंय शेतकऱ्यांची फसवणूक. महाबीज लावताय शेतकऱ्यांना चुना. यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावली आणि बळीराजा खरीपाच्या पेरणीसाठी बियाणांची जुळवाजुळव करायला लागला. मात्र सरकारने 100% अनुदानावर हेक्टरी 75 किलो बियाणं देण्याचं जाहीर केलं. मात्र महाबीजकडून प्रत्यक्षात 66 किलोच बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. माझ्या कुटुंबामध्ये दोघांना त्या महाडीबीटी मध्ये सोयाबीनच्या लॉटरीमध्ये लागलं होतं. त्याच्यामध्ये माझ्या नावावर 1 हेक्टरसाठी 75 किलो लागलं होतं आणि माझ्या आईच्या नावावर 65 किलो लागलं होतं. मग आता इथं सध्या 22 किलोची पॅकिंग उपलब्ध असल्यामुळे 22 त्रिक 66 अशा 3 बॅगा मला मिळालेल्या आहेत आणि उरलेले जे 9 किलो आहे ते कमी मिळत आहे. एकीकडे सरकार हेक्टरी 75 किलो बियाण्याची घोषणा करते. त्यानुसार महाडीबीटीच्या लॉटरीनुसार शेतकऱ्यांना महाबीजचं बियाणं देण्यात येतंय. मात्र महाबीजकडून 22 किलोची एक बॅग याप्रमाणे 66 किलोच बियाणं देण्यात येत आहे. त्यामुळे महाबीज प्रति हेक्टर 9 किलोंवर डल्ला मारत असल्याचं समोर आलंय. मात्र शेतकऱ्याला 75 किलो बियाणे मोफत देण्याची योजना. महाबीजकडून 22 किलो बियाण्यांच्या 3 बॅग्सचं वाटप. 75 किलो ऐवजी शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रत्यक्षात 66 किलोच बियाणं. शेतकऱ्याला हेक्टरी 9 किलो बियाण्याचा तोटा. तर साम टीव्हीने हा धक्कादायक प्रकार समोर आणला. त्यानंतर अमरावती कृषी विभागानं सारवासारव करत घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. बियाणं जे वाटप आहे हे गव्हर्नमेंटचे ऑनलाईन पोर्टल आहे साथी, याच्यावर बॅगप्रमाणे ते पोर्टलला चढलं जाते बियाणं आणि महाबीजकडून आणि कृषी विभागाकडून आम्हाला आदेश आहे की बॅगप्रमाणेच त्यांना बियाणं द्या. आता बॅग 22 किलोची आहे, त्यांनी जर 75 किलो लिहून आणलं आहे तर आम्ही फक्त त्याला 66 किलो देऊ शकतो, कारण की बॅग फोडता आम्हाला येत नाही. वरचे पैसे आम्हाला घ्यायचे म्हणजे डिपार्टमेंटमध्ये घ्यायचे नाही, त्यामुळे त्यांना 66 किलोपर्यंतच आम्हाला देता येईल. तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले. त्याची चौकशी करतो आपण. मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या आहेत. मी लगेच अमरावती विभागाच्या आमच्या JDOला फोन करून लगेच चौकशी करतो
आणि त्या संदर्भात जर काही कृषी सेवा केंद्रावाल्यांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देशित करणार. एकीकडे सरकार 75 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या बियाण्यांची बेरीज करेल, तर बळीराजाच्या पदरात 9 किलो कमी बियाणं पडेल. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीनंतर शेतकऱ्यांना हक्काचं 75 किलो बियाणं देण्यात येणार की महाबीज नंतर सरकार ही बळीराजाची फसवणूकच करणार, याकडे राज्यातील 1.5 कोटी शेतकऱ्यांचं आता लक्ष लागलंय. अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती. गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कवंडे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज भेट दिली. जनजागरण मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी नागरिकांसोबत संवाद साधला. इथल्या नागरिकांसोबत जमिनीवर बसून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे होतात. कवंडे आता महाराष्ट्राचं प्रवेशद्वार होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी तुमच्या विकासाच्या सगळ्या योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी करणार आहोत. सगळे लाभ आपल्याला मिळाले पाहिजे. रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेकाचा आज 352वा वर्धापन दिन आहे आणि या खास सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर दुधाभिषेक करण्यात आला. तसंच शिवप्रतिमेचं विधिवत पूजनही करण्यात आलं. उत्सव मूर्ती आणि त्यानंतर मेघडंबरीतील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. राजपुरोहितांचे मंत्रघोष आणि शाहिरीच्या साथीनं हा सोहळा पार पडला. यावेळेस रायगड पोलीस दलाच्या वतीनं सलामी देण्यात आली. एक फोटो काढू शकतो. माझी जबाबदारी आहे, जे रायगडला पोषक आहे, जे शिवाजी महाराजांना शोभनीय आहे, त्याच गोष्टी तर राहणार, त्याच गोष्टी तर राहणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण ह्याचा अर्थ नाही अतिक्रमण काढत असताना तेवढाच माझं संरक्षण सुद्धा इथल्या धनगर समाजाचे जे लोक इथं वर राहतात त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे. म्हणून मी नाव घेतोय, तुम्ही समजून घ्या मी काय बोललोय. तर पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यातील कासारसाई इथं जमिनीच्या वादातून एका वकिलानं पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात शेतजमिनीच्या हक्कासंदर्भात वाद झाला आणि या वादातून भोईर यांनी स्वतःकडील परवानाधारक पिस्तूल बाहेर काढून शेतकऱ्यांवर रोखले आणि यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आणि आता पाहूयात व्हायरल सत्य. निवृत्त कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता आता बंद होणार, होय असा दावा करण्यात आलाय. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का? सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे का? याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं, चला पाहूया. निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही. डीए संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदलली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता डीए मिळणार नाही असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. असा अचानक का निर्णय घेण्यात आलाय? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? कारण देशभरात लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए, पेन्शन, सरकारी सेवा मिळतात. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली.
त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकारनं वित्त कायदा 2025 अंतर्गत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ आणि वेतन आयोग सुधारणा यासारखे निवृत्तीनंतरचे फायदे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. डीए म्हणजे महागाई भत्ता. या संदर्भात माहिती सरकारकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं या मेसेजची पडताळणी करण्यासाठी सरकारकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आम्हाला काही माहिती हाती लागली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए सुरूच राहणार. सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे. डीए संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदललेली नाही. कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकल्यास परिणाम होतो. निवृत्ती वेतनाचे फायदे रोखून ठेवले जातात. मात्र सगळ्याच निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही असा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. सीसीएस पेन्शन कायदा 2021 मधील नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकलं असल्यास निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत नाही. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.